हॅलो, मी राधा. स्वागत आहे तुमचं आपल्या राधानगरीमध्ये. आपण बोलतोय पेट पॅरेंटिंगवर, स्पेशली माऊ पॅरेंटिंगवर. खूप सारे विषय डिस्कस करून झाले. एक महत्त्वाचा विषय, माऊ आणण्याच्या आधी विचार करा. जर तुम्ही माऊ आणताय, अर्थातच तुम्हाला कुठेतरी जायची गरज पडणार आहे. गावाला जाल, लग्नात जाल, पिकनिकला जाल, फिरायला जाल, कुठेतरी जायची गरज पडूच शकते काही दिवसांसाठी. अशा वेळेला तुम्ही माऊची सोय कुठे करणार आहे याचा विचार आधीच करा. इंडियन कॅट कुठेतरी मिळाली म्हणून घेऊन आलो, सांभाळलं आणि आता बाहेर जायचं होत नाही आहे, मग बाहेर सोडून दिली, त्याचा जीव जातो, ते राहूच शकत नाही. त्यामुळे ह्यावर आधी विचार करा की तुम्ही जर माऊ आणणार असाल तर तिला कुठे ठेवणार आहात. ऑप्शन्स मी तुम्हाला सांगते. माऊ सांभाळायला सोपी असते. तुमच्या शेजारी पाजारी जर छान ओळख असेल, तेवढा विश्वास असेल, तर तुम्ही चावी शेजारी देऊन जाऊ शकता. तुमचे माऊ घरात राहू शकते. त्यांना सांगा फक्त खाण्याच्या वेळेला जेव्हा तुम्ही जाल त्यावेळेला तिला खायला द्या आणि तुम्ही बसून राहा आणि बोलत राहा. तिला तेवढासा सहवास पण खूप होऊन जातो. हे त्यांनी 2-3 वेळा जरी केलं तरी चालतं. ज्यावेळेला तुम्ही बाहेर जाताय त्यावेळेला जर तुम्ही सँड ठेवली, त्यांनी शिशी सुसू त्यात 2-3 वेळा जरी केलेली असली तरी घाण होत नाही. एकदाच त्यांना सांगा, जे कोणी तुमची मित्रमैत्रीण कोणी असेल त्यांना सांगा, एकदा दिवसातनं निदान त्या सँड स्कूप आउट करून त्यातनं ओली डॅम्प सँड जी असते ती काढून टाका. परत ड्राय सँड त्यामध्ये राहील, तर तो त्रास होणार नाही, सांभाळायला सोपं जाईल. इव्हन तुम्ही मेडला सांगू शकता तुमच्या की जाता येता तुझ्या वेगवेगळी घरं असतात, ती घरं करताना मध्ये एक चक्कर माझ्या माऊकडे मार आणि त्यांना जस्ट खायला दे आणि त्यांचं शिशी सुसू झाली की नाही तेवढं चक्कर थोडा वेळ बस त्यांच्याजवळ, एवढं पण खूप होतं. तर अजून एक उपाय आहे, तुम्ही त्यांना सोबत घेऊन जाऊ शकता. छानपैकी बॅग मिळते, छानपैकी पिंजरा मिळतो, त्यांचं क्रेट मिळतं, काहीही घेऊ शकता आणि तुम्ही त्यांना कारमध्ये इझिली घेऊन जाऊ शकता. छोटंसं पॉटसोबत न्या, त्यात सँड ठेवा, ते कारमध्येच शिशी सुसू करू शकतील. खूप 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 सोप्या पद्धतीने त्यांना सोबत नेणं पण होऊ शकतं. आम्ही पिकनिक्सला आमच्या माऊंना सोबत घेऊन जातो, त्यामुळे तुम्ही इमॅजिन करू शकता की हे सांभाळणं खूप सोपं आहे. ह्या सगळ्या विषयांवर जर तुम्हाला वाटत असेल की हे सगळं ओके आहे, म्हणजे तुम्ही असं सगळं करू शकता, तर तुम्ही माऊ घेण्याचा विचार नक्कीच करू शकता. तुम्ही नसताना तुमच्या ॲब्सन्समध्ये माऊंना कसं कुठे ठेवायचं यावर आधी विचार नक्की करा. पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटू. स्टे ट्यून. बाय बाय.